अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान अपघातामुळे बोईंग कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। बोईंग कंपनीच्या विमानांचे सुमारे 6,000 लहान मोठे अपघात झालेले आहेत। तर दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 9,000 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे बोईंगची विमानं कितपत सुरक्षित आहेत असा सवाल उपस्थित होतोय। बोईंग 787 ड्रीमलाइनर जगात सर्वात अत्याधुनिक समजलं जाणारं विमान। मात्र बोईंग 787 विमानाच्या 15 वर्षाच्या इतिहासात हा अपघात पहिलाच ठरलाय। परिणामी अपघातामुळे बोईंग कंपनीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण याआधी सुद्धा बोईंग कंपनीबाबत अनेक आरोप झालेले आहेत। बोईंगनं 777 आणि 787 ड्रीमलाइनर विमानांच्या उत्पादनात शॉर्टकट घेतले। ही विमानं जसजशी जुनी होतील तसतसे त्यांच्यात मोठे तांत्रिक बिघाड होण्याचा धोका असतो। लिथियम आयन बॅटरीमध्ये आग, बॉडीच्या सांध्यामध्ये अंतर अशा तक्रारी आहेत। ड्रीमलाइनर 787 या विमानाबाबत यापूर्वी चौकशी झाली होती। एका घटनेत पायलटची सीट अचानक पुढे सरकल्यानं ऑटो पायलट प्रणाली डिस्कनेक्ट झाली होती। तो लैंडिंग गियर अप नहीं गया, मतलब कोई मेजर डिफेक्ट है। 100% कोई मेजर टेक्निकल प्रॉब्लम है, लैंडिंग गियर अप ही नहीं गया। तो उनके ये पायलट्स लोगों के सबसे बड़ा अगर कोई प्रॉब्लम हुआ उनको, वो लैंडिंग गियर अप ही नहीं गया। और जैसे ही अप नहीं गया उसके बाद 400 या 600 फीट के आसपास थ्रस्ट कम होने लग रहा है, क्योंकि उनके पास वो थ्रस्ट मिल ही नहीं रहा ऊपर जाने के लिए, चढ़ ही नहीं पा रहा उसको, अटक गया कुछ 1-2 सेकेंड के लिए वहीं पे, फिर धीरे धीरे नीचे आने लगा। ये जो ड्रीम लाइनर है 787 ये तो ठीक चल रहा था। एक खाली जो विसल ब्लोअर कहलाता, मतलब कोई उनका अपना एम्प्लॉई, सीनियर एम्प्लॉई ने एक बार शोर मचाया था कि ये लोग सेफ्टी बनाते वक्त सेफ्टी को, प्रॉफिट को ज़्यादा मानते हैं और सेफ्टी को कम मानते हैं। तो सेफ्टी के प्रिकॉशंस जो करने चाहिए वो अपने शॉर्टकट करते हैं। तो ये एलिगेशन तो है, पर जब से ये तो 10 साल पुराना है हवाई जहाज था, तो इसको अच्छा चला, इसकी कोई हिस्ट्री में कोई ऐसी अभी तक सुना नहीं कोई खराब बात हुई थी। अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंगच्या ड्रीमलाइनर विमानाचा गुरुवारी अपघात घडला। यामध्ये 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झालाय। हे विमान उड्डाणापूर्वीच नादुरुस्त होतं। त्यातली एसी सिस्टीम, टच स्क्रीन टीव्ही चालत नव्हती असा दावा करणारा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। आणि या व्हिडिओत तथ्य असेल तर नादुरुस्त विमान उड्डाण करण्याची परवानगी दिली कोणी, हा मुख्य प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान या अपघाताबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। बोईंगच्या ड्रीमलाइनर विमानाबाबत खूप तक्रारी होत्या। जर इतक्या तक्रारी आहेत हे माहीत असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो? डीजीसीएनं यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? हे विमान 28 जानेवारी 2014 ला एअर इंडियाच्या सेवेत आलं। थोडक्यात जगभरात जेव्हा ड्रीमलाइनर बद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यामध्ये आणलं। ड्रीमलाइनरची सेवा 2020 ते 2023च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्या। हा इतिहास असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40हून अधिक ड्रीमलाइनर विमानांची ऑर्डर दिली आणि या सगळ्याला सरकारनं परवानगी का दिली? डीजीसीएनं इतका पण विचार का नाही केला? ड्रीमलाइनर जर मृत्यूचा सापळा बनणार असतील तर कुठलाही दबाव सहन न करता याची सेवा खंडित करावी आणि वेळेच आधीची ऑर्डर रद्द करावी। ड्रीमलाइनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीमलाइनरच्या खरेदीबाबत, त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते। ये समय टीका टिप्पणियों का नहीं है, ये समय जब पूरी इंक्वायरी होगी तब बात करने का समय है। ये समय तो बहुत दुख वाला समय है। ये समय में अपोजिशन ने इस समय पर सरकार को पूछने के बजाय इस दुख में जो परिवार है उस परिवारों को कैसा हम संभाले, इसके लिए बातें होनी चाहिए, इसके लिए काम होना चाहिए। 15 वर्षाच्या इतिहासात बोईंग 787 विमान प्रथमच क्रॅश झालाय। विशेष म्हणजे तांत्रिक किंवा सॉफ्टवेअर बिघाड होणं ड्रीमलाइनर विमानाबाबत आजवर अनेकदा घडलंय। त्यातल्या तांत्रिक अडचणींमुळे हे विमान अनेकदा ग्राउंड देखील झालंय। असं असताना या विमानांचा ताफा का विकत घेतला जातोय हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।